कार जय श्रीराम. मंडळी, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं आडनाव चव्हाण आहे आणि या महाराष्ट्राला थोर परंपरा ही यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण या मोठ्या थोर राजकीय नेत्यांची लाभलेली आहे. हे राष्ट्रीय स्तरावरचे थोर मोठे नेते, परंतु त्यांच्याकडे केवढा सुसंस्कृतपणा होता. तेव्हा ह्यांचाच आदर्श खरं तर रवींद्र चव्हाणांनी घ्यायला पाहिजे. अर्थात भाजपमध्येही असे थोर नेते होऊन गेलेले आहेत. भाजपचेही प्रदेशाध्यक्ष म्हटलं तर उत्तमराव पाटील, सूर्यभान वहाणे पाटील, स्वतः गोपीनाथ मुंडे, नासफ फरांदे असे खरं तर अतिशय सुसंस्कृत नेते अध्यक्षपदी होऊन गेलेले आहेत. तर त्यांचं वागणं कसं होतं? तेव्हा यशवंतरावांपासूनची परंपरा, शंकरराव चव्हाणांपासूनची परंपरा ही अशी महाराष्ट्राला लाभलेली आहे. तर ह्या परंपरेचे पाईक जर आपण असू तर आपलं बोलणं, आपलं वागणं, आपले उद्गार, आपल्या प्रतिक्रिया, आपला संवाद हा कसा असला पाहिजे? हे असं वागणं हे आपल्या महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्याला, सुसंस्कृत राजकारणाला हे शोभतं का? सुसंस्कृत राजकारणाच्या परंपरेला हे शोभतं का? आता काल परवाचे ते म्हणाले की आपण विलासरावांच्या आठवणी ह्या पुसून टाकल्या जातील. हा एवढा उत्साह बघून मला 100% माझी अशी खात्री झालेली आहे की आता यापुढे विलासरावांच्या आठवणी पुसून टाकल्या जातील. अरे, एका दिवंगत व्यक्तीच्या 10-15 वर्ष होऊन गेलेली आहेत जाऊन, अशा एका दिवंगत व्यक्तित्वा संबंधात तुम्ही असं कसं बोलू शकता? अशा अनुद्गार तुम्ही कसे काढू शकता? आपली संस्कृती काय सांगते ह्याचं भान साधं तुम्हाला नाही आहे. आपली संस्कृती सांगते मरणांतानी वैराणी, ही आपली संस्कृती आहे. मग आम्ही उगाच मोठ्या गप्पा मारायच्या? माणूस तो जिवंत असेपर्यंत त्याच्याशी वैर, म्हणजे कुठल्याही स्वरूपात असेल. आणि राजकारणात तर वैर ते तात्विक असतं, वैचारिक असतं, विचारधारेशी असतं. म्हणजे तिथं तर प्रत्यक्ष तो मनुष्य जिवंत असतानाही वैर नसतं. संबंध मित्रत्वाचे असतात आणि अनेक जणी निभावतात. स्वतः मोदीजी आणि शरद पवार साहेब, मोदीजी आणि ममता बॅनर्जी, ह्या सगळ्यांचे संबंध कसे आहेत? अगदी मोदीजी आणि राहुलजी यांच्यातही वैर आहे का? वैरभाव आहे का? तर नाही आहे. आता अटलजींनी तर अनेक वेळा पंडितजींच्या, म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंविषयी सांगितलेलं आहे की मी दुपारी संसदेत टीका करायचो नेहरूंवर आणि संध्याकाळी नेहरू भेटल्यावर मला हसत स्वागत करायचे, असं अटलजींनी स्वतः सांगितलेलं आहे. म्हणजे थोर परंपरा फक्त आपण भाषणातून ऐकायची का? ती कृतीत काही आणायची नाही का? ह्या परंपरेचे आपण पाईक आहोत असं सांगण्याचा अधिकार तुम्हाला केव्हा राहतो? हे वागणं शोभतं का? आपल्या भारतीय संस्कृतीची जी परंपरा आहे, उदात्त परंपरा आहे, शालीनतेची, सुसंस्कृतीची परंपरा आहे, ती राजकारणालाही आहे, समाजकारणातही आहे, सगळ्यामध्येच आहे. आपली परंपरा तशी नाही आहे कुणाला शत्रू मानण्याची. उलट आपल्या परंपरेने, आपल्या संस्कृतीने जगाला प्रेमाचा संदेश दिलेला आहे, जगावर प्रेम करायला शिकवलेला आहे. ही इतकी आपली थोर, उदार आणि सहिष्णू संस्कृती आहे. हे सर्व रवींद्र चव्हाणांना अनभिज्ञ असेल का? तर अनभिज्ञ असतील का? स्वतः अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणी कसे होते? दीनदयाळ उपाध्याय कसे होते? ह्याचं भान कुठंतरी ह्या सगळ्या राजकीय नेत्यांना हे असलं पाहिजे. आणि नसेल तर त्यांच्या ध्रुवीणांना त्यांना करून द्यावं लागेल की हा आदर्श तरुण पिढी घेणार का? येणारी जी भावी पिढी आहे हा तुमचा आदर्श घेणार का? तुमच्या अशा बेमुरवतखोर, बेजबाबदार वर्तनाचा, असंस्कृत वर्तनाचा, अशोभनीय वर्तनाचा आदर्श भावी पिढी घेणार का? आणि त्यांनी अशा तुमच्या वर्तनाने, अशा तुमच्या चुकीच्या आदर्शाने भावी पिढी ही सुसंस्कृत, शालीन, सभ्य आणि अभ्यासू, जिज्ञासू, चिकित्सक होईल का? आणि अशी घडेल अशी आपण अपेक्षा करावी का?
मंडळी, आपल्याला काय वाटतं की रवींद्र चव्हाणांचे उद्गार काढले तसे जर आदर्श राजकारणात असतील, तसे उद्गार जर निघत असतील आणि तसं वर्तन घडत असेल, तर मग आपण भावी पिढीकडनं अपेक्षा काय करणार की आमची भावी पिढी ही अशी सुसंस्कृत निघावी, शालीन निघावी, तिने थोर आदर्श घ्यावे आणि त्यानुसार वाटचाल करावी, कुणाला शत्रू मानू नये, सर्वांवर प्रेम करावं. पण ते कधी होईल? हे होण्यासाठी आमचे जे राजकारणातले, समाजकारणातले किंवा सार्वजनिक जीवनात काम करणारे जे धुरीण आहेत, जे नेतृत्व आहे किंवा जे नेतृत्व करत आहेत, त्यांचं तसं आचरण, वर्तन तसं असावं लागेल. अन्यथा जैसा राजा तसे प्रजाजन. मग तुम्ही कोणाकडनं अपेक्षा करू नका, कारण तुम्हीच कसे वागताय, तुम्हीच चुका करताय, तुम्हीच चुकीचे वागताय. तेव्हा विलासरावांच्या बाबतीत जे उद्गार काढले गेले ते अत्यंत चुकीचे आणि अत्यंत निषेधार्ह आहे. स्वतः फडणवीसांनी, मुख्यमंत्री साहेबांनी याचा निषेध केलेलाच आहे. त्यांनी नापसंती व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की विलासरावांच्या आठवणी या कधीही पुसल्या जाणार नाहीत. हे स्वतः फडणवीसांनी सांगितलेलं आहेच. परंतु हे कुठेतरी ह्या सगळ्या आत्ताच्या राजकारणाचा पोत बदलत जातोय का, याच्यावर राजकारणावर कुठल्याही प्रकारचा संस्कार हवा आहे का? अशी बेताल बडबड थांबण्यासाठी खरं तर ह्या संस्काराची गरज आहे, प्रबोधनाची गरज आहे, प्रशिक्षणाची गरज आहे. म्हणजे आता राजकारणात जाण्यासाठी प्रशिक्षणाची गरज लागणार आहे का? एक अभ्यास वर्ग, हा अभ्यास वर्ग केल्याशिवाय राजकारणात जाता येणार नाही. ती कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं वर्तन असलं पाहिजे, कारण भावी पिढी आदर्श घेणार आहे. ते मंडळी, आपल्याला काय वाटतं, एखादा अभ्यासक्रम किंवा एखादं प्रशिक्षण, एखादं शिबिर ह्या राजकारण्यांसाठी असावं का? की यांची बेताल बडबड जी असते, बेजबाबदार वक्तव्य असतात, ही अशी होणार नाहीत. त्यामुळे विलासरावांसंदर्भात जे, कारण विलासरावांचं वागणं मात्र सुसंस्कृत, विलासराव हे एक अत्यंत सुसंस्कृत राजकारणी होते, हे मान्यच करावं लागेल. तात्विक मतभेद कुणाचेही असतील, तो भाग वेगळा, परंतु विलासरावांनी त्यांच्या आयुष्यात असे चुकीचे उद्गार कधीही काढलेले नाही, कुणाचा अपमान केलेला नाही. आणि महाराष्ट्राला मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण यांच्या संस्कार सुसंस्कृत राजकारण्यांची परंपरा लाभलेली आहे. फार मोठी व्यक्तिमत्व ही, फार आदर्शवादी व्यक्तिमत्व ही दोन्ही. आणि त्यांचं आडनाव चव्हाण आणि रवींद्र चव्हाणांचे आडनाव चव्हाण. त्यामुळे रवींद्र चव्हाणांवर फार मोठी जबाबदारी आहे, चांगलं वागण्याची, चांगलं वर्तन करण्याची, जबाबदारीने बोलण्याची. मंडळी, आपल्याला काय वाटतं आपण जरूर अभिप्राय द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.